तुम्ही इथे यायच्या आधी हिने माझ्यासमोर मान्य केलंय की एका वेळेस 2-2 गोष्टी मॅनेज करू शकते. केलंच की नाही मान्य? की ना सगळ्यांसमोर नको बोलू ना, गप्पच ना. हा, हे सांगते वर मला की श्रेयस, तुला जर सगळ्या गोष्टी माहिती असतील तरी तू कृपया सगळ्यांसमोर बोलू नकोस म्हणून. बरं, हे सगळं सांगण्यासाठी वहिनी हिने मला गुरु सरांचं उदाहरण दिलं. गुरु सर कशा 2-2 गोष्टी मॅनेज करू शकतात तसं मी करू शकेन. अहो, एवढी मोठी जबाबदारी दिली तुम्ही तिला. राधिका मसाल्याची सीईओ आहे ती, आणि दुसरीकडे जाऊन काय झालं? तू कर ना काहीतरी, बोल ना. तू काय बोलणार? जेनी, तू काम आहे ते तुम्हाला सांगितलं होतं ना, ते करा ना प्लीज. म्हणजे कुठलं? अगं जेनी, आपण आज सकाळी बोललो. चला रे, चला चला, इकडे इकडे डिस्कस करायचं आपल्याला ऍडचं. अरे काय, कुठलं? वेळ महत्वाची आहे प्लीज. अगं ते आपल्याला ठरलेलं ना. अरे हा बोल. अहो वहिनी, काय जाऊ देत, का जाऊ दिलं त्यांना? त्यांच्या समोर तर हे सगळं सांगायचं होतं मला. ते सोड, आधी मला हे सांग की ते दुसरं तुला कसं कळलं? अहो वहिनी, असं काय करताय तुम्ही? काल मी तुम्हाला घरी येऊन काय सांगितलं? काय? शनाया आणि गुरु सर अजूनही एकत्र आहेत, त्यांचं अजूनही प्रेम आहे एकमेकांवरती. मी स्वतः ऐकलं फोनवर. शना शटाप. शन्या, अहो, या वागण्याला काय अर्थ आहे का? इथे आपल्या सगळ्यांना दाखवायचं की शनाया राधिका मसालेसाठी काम करणार, आपल्यासाठी काम करणार, आपल्या फेवर मध्ये असणार, गुरु सरांच्या विरोधात असणार, आणि तिथे जाऊन गुरु सरांवर मनापासून प्रेम करणार, त्यांच्या तालावर नाचणार, ते सांगतील तसंच करणार. वहिनी, तुम्हाला चांगलंच माहितीये गुरु सरांची वाईट नजर आहे राधिका मसाल्यावर. मग त्यांनी माझा वापर केला आपल्या कंपनीच्या विरोधात, मग शनायाचा वापर नाही करणार ते? हाच कसा काय फसतो? शनाया, तू हसू नकोस. वहिनी, तुम्ही हसताय? अहो, मी एवढं पोटतिडकीने काहीतरी सांगतोय, तुम्ही हसताय? नाही श्रेयस, मी बिलकुल हसत नाहीये. पण अरे, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, असं काही नाहीये. नाही. शन्या, तू सांग बरं, तू हा गैरसमज दूर कर. मी तुला काय सांगितलं होतं ते सांग बरं. अरे श्रेया, असं काय करतोस तू? मला नाही आवडत तो गॅरी. काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतंय तुझं. म्हणजे तू जे काही ऐकलंस ना फोनवर वगैरे, मी त्याला खेळवत होते रे, आणि ते पण हिच्याच सांगण्यावरनं. हिनीच मला सांगितलंय की त्याची जरा गोड गोड बोल, म्हणजे तो आपल्या टीम मध्ये राहिला, आपल्याला सगळं कळेल की त्यांना काय करायचंय. म्हणून ते शॉपिंग विपिंग फोटोचं जे काही तू बोलणं ऐकलं असेल, आय डोंट नो व्हॉट यू हर्ड, बट जे काही असेल ते सगळं फक्त नाटक होतं. सो काय एक्झॅक्टली प्लॅन आहे माहितीये का? कळलं का तुला आता? असं आहे सगळं. झालं क्लिअर? श्रेयस, काल जेव्हा तू हे सगळं सांगत होता तेव्हा मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की शनायावरती माझा पूर्ण विश्वास आहे, पण गुरुनाथ सुभेदारांवरती नाही. म्हणूनच म्हटलं की आपण प्रत्यक्षात बोलून हे सगळं सॉल्व्ह करूया, म्हणून म्हणत होते मी. और वो लटोरी है, कुछ भी कर सकती है, सुनहर महोगी है वो. कसं काय? म्हणजे काय हे? येतो मला जुने. ठीक आहे, झालं ना आता श्रेयस. सोड श्रेयस, आता काय झालंय? शनाया, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. श्रेयस, ठीक आहे ना, झालं ना, विषय संपला. तू सॉरी म्हणालास तिला, झालं बस. आता नको नाराज हो. मला वाटत होतं एवढ्यासाठी ऑफिस सोडून चालला. तू इमोशनल आहे का खूप? श्रेयस, आता उगाच हर्ट होऊ नकोस तू. हे बघ श्रेयस, मला खात्री आहे तू हे सगळं असंच बोलत नव्हतास, कंपनीच्या भल्यासाठीच बोलत होतास. मला माहितीये, माझा विश्वास आहे तुझ्यावरती. आणि होतं असं, असे समज गैरसमज होत राहतात. हो, आणि माझ्या बाबतीत तर समज कमी आणि गैरसमजच जास्त होतात. नाही पण शनाया, माझं खरंच चुकलं. आय एम सॉरी.
म्हणजे मी असं एकतर सगळ्यांसमोर बोलायला नको होतं, निदान एवढं तरी कळायला पाहिजे होतं मला की तू सीईओ आहेस आता. आय एम सॉरी. ठीक आहे, पण तरी तुझ्याकडनं जी चूक झाली त्याचं काय? अरे यार, आहेच का तुझं अजून? आता काय चुकलं माझं? अगं असं काय करतेस तू? हे बघ, तू आधीपासून क्लिअर होतीस ना, मग मुद्दाम मला कशाला भडकवत राहिलीस? आणि ते दोन कामांचं काय मग? नाही असं काही नाही, पण मी फोनवर नक्की काय काय बोलले ते मला आठवत नव्हतं ना. मग गॅरीशी काय बोलणं झालं ते मला कळत नव्हतं, म्हणून मी कन्फ्युज झाले. बरं मान्य आहे मला, पण तरी तुझ्या 2 कामांचं काय ते विचारतोय मी. अरे यार, एक राधिका मसाले आणि ऑफकोर्स. कशी आहेस? कशी आहेस तू? अरे काय परत तुम्ही तेच सुरू करणार का? म्हणून मी तिला थांबवलं आणि विचारलं कशी आहेस. नाही बघ, आता आता काय त्या 2 जबाबदाऱ्या श्रेयस. आता पहिली जबाबदारी म्हणजे अर्थात राधिका मसाले सीईओ आहे ती, हो ना? हो आहेस ना? हो. हा बरोबर. आणि दुसरी दुसरी म्हणजे ही सांगतो ना, सांगणार आहेस? गुरुला सांभाळून घेणं म्हणजे आता गुरु हिला आवडतो का? खरंच नाही, अजिबात आवडत नाही. म्हणजे आपल्याला जी व्यक्ती आवडत नाही तिला असं दाखवणं की मी तुझ्या बरोबर आहे, ही जबाबदारी नाही का? म्हणजे आता मी पिंकी बनलेलो तेव्हा मला काय तू खरंच आवडत होतास का? नाही ना. पण जबाबदारी म्हणून मी तुझ्याशी तसा वागत होतो. तसंच बिचारीला वागावं लागतंय रे. तो डोक्यात जातोय गुरु, पण तिला तसं वागावं लागतंय की कसं मी तुझ्या प्रेमात आहे, ही जबाबदारी आहे तिच्यावर. मग बरोबर. ही दुसरी जबाबदारी. हा करेक्ट आहे. म्हणजे सध्या मी पिंकी आहे आणि गॅरी श्रेयस आहे. हुशार आहेस रे तू, बरोबर जमतंय तुला. ठीक आहे. पुन्हा एकदा आय एम रिअली सॉरी. रिअली सॉरी. झालं, संपलं. झालं ना आता, एकदम क्लिअर झालं सगळं. हो. चल सेल्स डिपार्टमेंटला घेऊन जाते तुला. ट्रेनिंग बाकी ना तुझं. चल लवकर चल. खूप झालं हे प्रकरण. काय होतंय? काही नाही. चल काम आहेत का आपल्याला? नाही तू असं एकदम एवढे एक्सप्रेशन एकदम. स्वतःलाच सॉरी म्हटलं. ओके. Yeah, I'm sending you the files here. I'll call you in a moment. गुरु, तू इथे काय करतोयस? मी तुला सुट्टी दिली होती ना? हो, तू ज्या कामासाठी सुट्टी दिली होतीस ते काम झालं म्हणून लगेच निघून आलो ऑफिसला. म्हणजे सगळी शॉपिंग झाली इतक्या कमी वेळामध्ये? अरे मी होतो ना, त्यामुळे मी म्हणलं असं चटकन काम करून टाकू. एकाच दुकानामध्ये सगळंच कसं मॅनेज होईल असा मी प्रयत्न केला आणि सगळं झालेलं आहे. डोंट वरी. ओके, म्हणजे आई शुअर सगळं झालंय नीट? अरे हो माया, मी केलंय ना काम. हे बघ, तू शॉपिंग लिस्ट मध्ये जे जे दिलं होतंस ना ते सगळे कपडे आपल्या फोटोशूट साठीचे हे वेळच्या वेळेला तुझ्या घरी पोहोचतील. डोंट वरी. आणि यु नो व्हॉट, म्हणजे मी तुला सुट्टी दिली असून सुद्धा तू ऑफिसला आलायस, मला ना याच गोष्टीचं कौतुक वाटतं. आय एम प्राऊड ऑफ यू. नाहीतर काही एम्प्लॉईज बॉसने सुट्टी दिली की यांना निमित्तच हवं असतं खरं तर घरी थांबायला, नाही का? आता त्यांची बॉस काही तुझ्यासारखी नसते ना गुरु. नाही माया, पण माझं कामाचं ना असंच असतं. आपल्याला असा टाइमपास जमतच नाही. एक काम झालं की दुसऱ्या कामाला लागायचं. नाही तर हे आपले SB कंपनीचे बोर्ड ऑफ डिरेक्टर सौमित्र बनहट्टी ख्या खो करण्यात आणि कॉफ्या पिण्यातच अख्खा दिवस जातो. हे असला टाइमपास मला जमतच नाही. पण ऐक ना, या सगळ्या नादामध्ये एक महत्वाचं सांगायचं राहून गेलो तुला. येस, बोल ना. आय लव्ह यू. गुरु जा. अरे हॅपी टू जा ऑफिसला. तर तू हे एकदा चेक करून घे. हा, हे काय आता ही सीईओ झालीये ना, अजूनही तूच काम करतेस का? शिकते मी. मग तसं वाटू दे ना, तू शिकतेस. मालकीण असल्यासारखी बसलीस तू. अरे काय झालंय? काय तुझं काही काम होतं का? नाही, हिच्याचकडे काम होतं माझं. काय काम आहे? बोल. फोन कुठे आहे तुझा? आता सेट माहिती. अगं त्या अतरंगी रेडिओवाल्यांचा फोन नाही उचलत आहेस तू. हो का? मग त्या पूजाचा मला फोन येऊन गेला. ती म्हणाली माझा काही कॉन्टॅक्टच होत नाहीये, काय करायचं? म्हणजे पूजाचं बोलून झाल्यावर ही श्रुती पण बोलली माझ्याशी. गाल बघितलं कसं गोळा झाले. काय झालं? मी श्रुतीचं नाव काढलं ना की ही उगाच आपला वगैरे करायला लागते. त्यामुळे मला नॉर्मल बोलायचं असलं तरी उगाच गडबडतो मी. म्हणजे तुला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही असं म्हणायचं तुला? तू त्यांना उगाच राधासमोर अजून मीठ मसाला लावून काहीतरी सांगत बसू नकोस. तुला काही कामाचं मी पुढे बोलू का नको? हो, नाही बोल बोल बोल. काय म्हणाल श्रुती?
ती श्रुती फोनवर लाईन सांगत होती. लाईन देत होती. जाऊ दे ना, मग सोड ना. तुला मस्करीच करायची काय? ह्याला काय अर्थच नाही. हिला ना कधी कळतच नाही, कधी सिरियस व्हायचं, कधी अरे हसते काय यार तू. मी काहीतरी सांगायला आलो ना. आता हे बघ, मी तुला सांगितलं, तुला जे काय करायचं ते कर. बिंदू राणीचं कळू दे मग सगळ्यांना. मी माझं काम केलंय, तुला पाहिजे ते कर जा. आणि अजून एक सांगतोय, श्रुती श्रुती काय अर्थ नाही रे यार. अगं हिरणी गाऊया गणी फिरूया पाखरा संग. कुठे चाललाय तुम्ही? आम्ही किती जा रे हो? तुम्ही मला ओळखलं नाही का? लुक बघा. हा, तुम्हीच ना माझा हात चेंबावला होता. चेंबोल. एनिवेज मला आज जायचं. आज शूटिंग आहे ना. आज शूटिंग? कसली शूटिंग? काय मला माहित आहे आतमध्ये शूटिंग आहे. अहो कसलं शूटिंग आहे? काय शूटिंग वगैरे नाही हो. मी सांगते ना, शूटिंग आहे म्हणजे शूटिंग आहे. असेल शूटिंग तर मग काय? अहो मग काय, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचे मालक आहेत ना सुधाकर शास्त्री, त्यांना फोन लावा बघू. आमचे मालक? हो. सुधाकर शास्त्री? येस. आमचे मालक सुधाकर शास्त्री नाही आहे. तुम्ही त्यांना फोन लावा बघू. नाही हो, फोन वगैरे नाही लावू शकत. आणि तुम्हाला मध्ये पण नाही सोडू शकत ना. मध्ये कशाला मला सोडताय? मला आज सोडायचंय ना तुम्हाला. तुम्ही एक काम करा, गुरुनाथ सुभेदारला मला भेटायचंय. हा, मला त्यांना भेटायला जाऊ शकते की नाही मी? हा, जाऊच शकते ना. काय म्हणताय तुम्ही? येस. हाय. अरे तुम्ही इथे काय करताय? असं समजा ना की तुम्हालाच भेटायला आले. अच्छा ठीक आहे, माझ्या कॅबिन मध्ये या. मी आहे. किती मध्ये पाहिलं ना, ओळखतात ते मला. सुधाकर शास्त्री. सॉरी हा मॅम, मी ओळखलं नाही. हॅलो हॅलो हॅलो. हा श्रुती, सॉरी माझा फोन माझ्या पर्समध्ये होता, सो वाजलेला कळला नाही मला. कोण बोलतंय? शनाया बोलते. पूजाकडनं नंबर मिळाला तुझा. ओ ओके ओके ओके. शनाया म्हणजे बिंदू राणी? हा हो. अच्छा ऐक, मी तुला यासाठी कॉल केला होता. मला ना तुझ्याकडनं काही लाईन्स रेकॉर्ड करून हव्यात आणि तुला त्या फोनवर द्यायच्यात. ओके, एक काम करते, मी माझ्या आवाजात त्या लाईन्स तुला रेकॉर्ड करून पाठवते. म्हणजे काय ना, तुला एक थोडासा अंदाज येईल की तुला कशा पद्धतीने बोलायचंय. मग काही प्रॉब्लेमच नाही ना. सो ते पटकन पाठवशील मला? ठीक आहे, मला लाईन्स मिळाल्या की मी लगेच पाठवते रेकॉर्ड करून. मला सांग, सौमित्र आहे का तिकडे? नाही का, काही काम होतं का? नाही म्हणजे रेकॉर्डिंगला ना त्याला सोबत ठेव. सौमित्र कशाला बरोबर? अगं तसं नाही, म्हणजे काय ना, सौमित्र तुला छान पद्धतीने समजावतो. तुला कळतं की तुला नेमकं कसं आणि काय बोलायचंय है ना. सो छान होईल ते सगळं रेकॉर्डिंग. तू एक काम कर, हे पटकन रेकॉर्डिंग करून पाठव आणि लक्षात ठेव, ही तुझी पहिली ऍड आहे. अख्खा महाराष्ट्र तुला ऐकणार आहे. ओके हो, ठीक आहे करेन मी तसंच. ऑल दी बेस्ट. थँक्यू बाय. सौमित्र. अरे सबनीस मॅडम, या बसा. Have a seat. या, थँक्यू. काय घेणार? चहा, कॉफी? नो थँक्स, रिअली थँक्स. अरे असं कसं पहिल्यांदाच येत आहे तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये? नाही हो, तसं नाही सर. या आधी पण मी आले. अच्छा, तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये आला होता? हो, म्हणजे गुरुनाथ सुभेदार म्हणजे आमचे जावई बापू, ते चुकीची हार्ड डिस्क घेऊन आले होते ना. सौमित्र पिंकी बनून त्यांच्या कानाखाली वाजवत. तर ती खरी हार्ड डिस्क म्हणजे राईट हार्ड डिस्क घरी विसरले होते ना, ती धावपळ करत मी इथे घेऊन आले होते, SB कंपनीची शान वाचवायला. आय सी. खरं तर तुम्ही तेव्हा इथे नव्हता, नाहीतर आपली भेट तेव्हाच झाली असती. हो, नाही काय आहे, प्रत्येक गोष्टीचा योग यावा लागतो ना. तो आज आलाय योग. हो, आज तो योग आलाय, कारण आज SB कंपनीमध्ये शूटिंग आहे ना. सॉरी, काय म्हणाला? शूटिंग आमच्या ऑफिसमध्ये? या, एक मिनिट. ही लिस्ट पण दिली कपड्यांची मला, आणि माझ्या बुटीकवरनं हे सगळे कपडे मी आणलेत. हे तर मायाचं हँडरायटिंग वाटतंय. नाही, मग मायाने कदाचित त्याला हेल्प केली असेल. मे कम इन सर? हे बघा आलेच. हे तुम्हीच सांगितलं हे कपडे आलेला, असं त्यांनी मला सांगितलं. सासूबाई, तुम्ही इथे काय करता? बरं झालं तू आलास. मला सांग, कसलं शूटिंग आहे आपल्या ऑफिसमध्ये? शूटिंग? कसलं शूटिंग? तुलाही माहिती नाही?
नाही, हे हँडरायटिंग मायाचं आहे, मला वाटतं तिलाच विचारतो. नाही सर, ऍक्च्युली मी माया मॅडमच्या इथूनच आलोय, त्या एका मीटिंग मध्ये. तर त्यांचा ऍक्च्युली याच्याशी काही संबंध नाहीये. अहो ऍक्च्युली मी सासूबाईंना तेच सांगितलं होतं की त्यांचा काहीतरी गैरसमज झाला. म्हणजे ऍक्च्युली हे सामान करायला त्यांनी, म्हणजे लिस्ट करायला त्यांनी फक्त हेल्प केली आहे, त्यांचा काही संबंध नाहीये. अहो काय काय बोलताय का तुम्ही? हो, तुम्हाला आठवतंय का, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी SB कंपनीमध्ये जातोय आणि तुम्ही शॉपिंगचं सामान घरी घेऊन या. नाही, तुम्ही असं नव्हतं म्हणाला. तुम्ही काय म्हणाला होता? SB कंपनीमध्ये शूटिंग आहे आणि सरांनी सांगितलंय हे सगळं मॅनेज करायला, म्हणून मी तुम्हाला. नाही, मला नीट आठवतंय. मी तुम्हाला हे सांगितलं होतं की अहो, राधिका मसालेमध्ये फोटोशूट आहे, तर हे शनायासाठीचे कपडे, तर त्याचा इथे काय संबंध ना, तुम्ही ते तिकडे आणायचे होते. नाही, मला चांगलं आठवतंय. एक मिनिट गुरु, मला वाटतं हे कॉन्व्हर्सेशन तुम्ही बाहेर जाऊन करा. मला काम आहेत खूप. हो सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी सासूबाईंना घेऊनच जातो, तुम्ही चला जरा प्लीज. या बाहेर. तुम्ही ऍक्च्युली घरीच जा, पण या बाहेर. सॉरी सर. सॉरी, व्हेरी सॉरी. अरे खरंच नाही खरंच ती मला म्हणाली की सौमित्राला बाजूलाच ठेव रेकॉर्डिंग करताना. ठीक आहे ना, तू काय आता श्रुती काय काय बोलली तेच सांगत बसणार आहेस का? चल ना. पण तिला नाव लक्षात राहिलं तुझं, म्हणजे बघ ना. हा, म्हणजे आता सौमित्र नाव लक्षात राहण्यासारखं बस ना. तसं नाही, चल ना, मस्करी नको करत बसू यार. चल ना. तरी करतच नाही. तुला विश्वास बसत नसेल ना, तुला कॉल रेकॉर्डिंग ऐकवते मी आमच्या दोघींचं बोलणं. नाही, खरंच काय ऐकवते? चल नाही शनया, आपल्याला बाहेर पण आहे, खूप काम आहेत. चल ना, आपण करून टाकूया पटपट. तुझंच नाव कसं घेतलं रे बरोबर तिने? सगळीच गाऱ्या डोळ्याची माणसं लबाड नसतात, हे तिला कळलं असेल कदाचित. अच्छा, मनातलं कळतंय का तिच्या? डॅडला सांगे ना सगळं. मस्करी नको करू, आपण आता ते काम करूया. मग तिने काहीतरी व्हॉइस क्लिप पाठवली तिच्या आवाजातली, तेच मला रेकॉर्ड. नीट ऐक. तिने जी पाठवली ती नीट ऐक, मग तसे. ओके, ऐक. हेलो एव्हरीवन. प्रेम, इश्क, मोहब्बत, फरेब, धोका आणि अजूनही बरंच काही. नफरत से इश्क तक और अय्या से इश्क तक, वय, वजन, उंची ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला प्रेमाची भाषा शिकवणारा, तुम्हाला प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा, तुमचं बोट धरून प्रेमाचे धडे गिरवणारा, आगळा वेगळा असा पहिला शो, बिंदु राणी की पाठशाला. बोले तो अभी आपका एडमिशन शुरू होने वाला है. टीचर कौन? मैं बिंदु राणी. बिंदु मतलब बिल्कुल पॉइंट वाली बात बोलने वाली. ए भाई, हार्ड लाईन आहे शेवटची एकदम. सिरियसली मतलब बिलकुल पॉइंट वाली बात कर. अरे ये अच्छा. आता तसं रेकॉर्ड करू पाठवा, म्हणजे ते नीट लक्षात घे. ओके, चल. हॅलो एव्हरीवन. मी धरतो. हा, तू बोलतो. आता यार, जबरा म्हणजे तुला कळतंय ना? हा, श्रुतीने का सांगितलं असेल मला तुझ्या बरोबर राहायला, हे कळतंय ना तुला? माझी मदत नाही झाली तुझी. नाही झाली. थँक्यू. सॉरी, चालू आहे का? हा, झालं ना. झालं, सेंड पण झालं. हा, मग ठीक आहे. मग आता चला. का? फार चला, झालं ना तुमचं कामाचं काय आता? ते आपण नंतर करूया. ते हे आले डिरेक्टर. अच्छा, डिरेक्टर आले का? हो, भेटून देतो मी. बरं. कसं काय एवढं? शन्या, हा, माझ्यामुळे तुझी खूप धावपळ होतीये ना? होते धावपळ, पण तसं काही टेन्शन नाही, मजा पण येते मला. नाही, एवढी मोठी जबाबदारी तुला न विचारता तुझ्यावरती टाकलीये. त्याच तू आता ह्याचं पण गिल्ट घेणार आहेस का? तू काहीच काळजी करू नको, तुझ्यामुळे उलट मला चांगला एक्सपिरियन्स मिळतोय. तू विचार कर ना, एकाच वेळेस मला 3 गोष्टींचा एक्सपिरियन्स मिळतोय. आता CEO तर आहेच, आर्जिंग पण आहे आणि त्यानंतर पण ऍक्टिंग पण करायची. चल भेटू डिरेक्टरला लवकर.